ए आय हा सेफ कसा राहील वेगवेगळ्या कारणांच्या मुळं. आणि दुसरं म्हणजे ए आय पासून एकूणच जग कसं सुरक्षित राहील. जोपर्यंत अनेक देश किंवा सर्वच देश एकत्र येत नाहीत, एकमेकांच्यावरती काही प्रमाणात विश्वास ठेवत नाहीत आणि अशा पद्धतीचा करार मदार करत नाहीत, तोपर्यंत आपणाला कुठलीही खात्री देता येणार नाही सुरक्षिततेची. की आता दुसरा कुणीही किसिंजर नाही आहे जगामध्ये की ज्याचं त्याच्या राष्ट्राचे लोक बरंच ऐकतात आणि इतर राष्ट्रामध्ये लोक सुद्धा त्याच्या मताचा आदर करतात. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनच्या अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण आत्ता जी चर्चा करत आहोत समकालीन ए आय मधील घटनांच्या घडामोडींच्या संदर्भात, ती म्हणजे दिल्ली येथे नुकतीच पार पडलेली आंतरराष्ट्रीय ए आय समिट, ए आय इम्पॅक्ट समिट. अगदी नावच जर द्यायचं झालं तर, विशेष नाम द्यायचं झालं तर. पण त्यासाठी आपण ए आय समिटचा इतिहास पाहिजे ठरवलं आणि याच्या अगोदरचा आपला जो व्हिडिओ होता तो आपण अर्थात ब्लिचली पार्क इंग्लंड इथल्या पहिल्या समिटवरती केला आणि त्या समिटचं यजमानपद हे पूर्णपणे इंग्लंडने घेतलेलं होतं. आता याच्यानंतर पुढच्या वर्षीची समिट म्हणजे 2024 सालची समिट ही दक्षिण कोरियात भरली आणि तिथे सुद्धा ज्याला आपण होस्टिंग म्हणतो, निमंत्रकाचं काम, हे इंग्लंड आणि दक्षिण कोरिया यांनी मिळून केलं होतं. म्हणजे संयुक्त यजमान ते दोन देश त्या परिषदेचे होते. आणि या परिषदेचं वैशिष्ट्य दुसरं असं की ज्यांना आपण G7 राष्ट्र म्हणतो त्यांचा या परिषदेमध्ये विशेष सहभाग होता. आता हा सगळा आपल्याला आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून विचार करायचा असतो. त्यामुळं मधल्या काळात ज्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी म्हणता येतील अशा काही गोष्टी घडल्या का, हे आपण थोडक्यात बघूयात. मला असं वाटतं की दरम्यानच्या काळामध्ये 2023च्या शेवटी स्वतः हेनरी किसिंजर यांचा मृत्यू झाला. ह्या गोष्टीची आपण दखल घ्यायला पाहिजे. आणि दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे आता 24 सालाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तरार्धात म्हणूयात आपण, अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झालेली होती आणि बहुधा प्रचारही सुरू झालेला होता. आणि डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा त्यांचं भविष्य आजमावित होते. ते पहिल्यांदा एकदा निवडून आले, राष्ट्राध्यक्ष झाले, त्यांनी कारभार केला. त्याच्यानंतरच्या निवडणुकीत ते पराभूत झाले. मग ते पराभूत झाले असताना निवडून जे आले होते ते बायडननी 4 वर्षाचा कारभार केलेला आहे. आणि आत्ता पुढची निवडणूक म्हणजे 24 सालची निवडणूक तोंडावरती आणि ऑलमोस्ट सुरू झालेली आहे प्रक्रिया. आणि 25 जानेवारीमध्ये जो कोणी निवडून येईल अगोदर इथे आत्ता निवडणुकीत तो राष्ट्राध्यक्ष होणार, हे नक्की झालं होतं. आता ह्या पार्श्वभूमीवरती आपल्याला ते सेऊलचा विचार करायचा आहे आणि तो करताना आपल्याला हे सांगितलं पाहिजे की पहिल्या त्या समिटमध्ये निश्चितपणे ए आय सेफ्टी, सुरक्षित कसा असेल ए आय. आता ए आय सेफ्टी म्हटल्यानंतर याचा समज तुम्हाला 2 पद्धतीने सोडवता येईल ना. एक म्हणजे ए आय हा सेफ कसा राहील वेगवेगळ्या कारणांच्या मुळं, आणि दुसरं म्हणजे ए आय पासून एकूणच जग कसं सुरक्षित राहील, असा दुहेरी त्याला एक हे आहे असं म्हणू शकतो आपण. तर अर्थात यांना ए आय कसा सेफ राहील याच्याबद्दल स्वारस्य नाही आहे. जग कसं ए आय पासून म्हणजे ए आयच्या दुष्परिणामापासून, खरं तर ए आय पासून म्हणण्यापेक्षा सुरक्षित राहील असा तो त्यांच्या पुढचा मुद्दा होता आणि त्यासाठी चर्चा करावी. अर्थात एक लक्षात घ्या, ए आय सेफ्टीचा विचार अगोदरच्या परिषदेत पण झालेला आहे ब्लेचलीच्या, पण तिथे तो थोडासा नकारात्मक वाटतो. म्हणजे दुसरी बाजू घेतली नाही विचारात. तसं यांना नाही आहे. तर कोरियामधले आता दोन्हीही बाजू विचारात त्यांचं घ्यायचं चाललेलं आहे. हे तुम्हाला पहिल्यांदाच मी इथे सांगून टाकतो. आणि मग ती 7 राष्ट्र आणि त्या 7 राष्ट्रांच्या व्यतिरिक्त ज्याला आपण युरोपियन युनियन म्हणतो तिने सुद्धा रिप्रेझेंट केलं होतं. ते युरोचे पण प्रतिनिधी वगैरे येत असतात अशा परिषदांना वगैरे वगैरे.
पण याशिवाय ज्या मोठ्या दादा ज्याला म्हणतो आपण हायटेक ए आयच्या कंपन्या आहेत, त्यांचे सुद्धा प्रतिनिधी आलेले होते. जसं टेस्ला, सॅमसंग, नंतर ChatGPTचा आपलं जे ओपन ए आय, आणि गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, आणि खुद्द साऊथ कोरियामधली सगळ्यात मोठी कंपनी म्हणजे नावेर, NAVER, अशा महत्त्वाच्या तिथे ए आय कंपन्या आलेल्या होत्या. आणि तिथे एक गोष्ट ठरली आणि ती मला असं महत्त्वाची वाटतं. हा साऊथ कोरिया नावाचा जो देश आहे, लक्षात घ्या. तुम्हाला आठवत असेल की 50 सालच्या दरम्यानमध्ये कोरियन युद्ध वगैरे झालं. अमेरिकेने त्याच्यामध्ये अमेरिकेला त्यात पडावं लागलं वगैरे वगैरे. बऱ्यापैकी अमेरिकेलाही त्याचा त्रास झाला. म्हणजे व्हिएटनाम आणि कोरिया, आग्नेय आशियामधल्या या गोष्टी आहेत. त्या तपशिलात जायचं नाही, परंतु उत्तर कोरिया हा डाव्या विचारसरणीकडं झुकलेला, आणि इकडे हे अमेरिकेच्या बाजूला असणारे देश, त्यांच्यामध्ये एक हा दक्षिण कोरिया. तर दक्षिण कोरियाचा आत्ताचा जो अध्यक्ष, राष्ट्रप्रमुख ज्याला म्हणतो ना, यून एवॉल हा आहे. आणि त्यांनी काय निर्णय घेतला या दरम्यान, आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, अगोदरही त्या दृष्टिकोनातून त्यांची प्रगती सुरूच होती, ती म्हणजे मोठे डाटा सेंटर्स उभारायचे. आज जगाच्या पाठीवरती अशा पद्धतीचे डाटा केंद्र उभारणीमध्ये कोरिया खूप पुढे गेलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा कसा आहे त्याच्यामध्ये, की ही डाटा केंद्र आणि इतरही व्यवहार हे कसे सुरक्षित झाले पाहिजेत या संबंधित तिथे विचार व्हायचा होता. आणि एक गोष्ट आपण आणखी लक्षात घेतली पाहिजे, की अक्षरशः ज्याला आपण मराठीत नेत्रदीपक शब्द वापरतो, अशी प्रगती अनेक क्षेत्रांमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, सिऊलचं ऑलिम्पिक सारखा अत्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा खेळांची वेगवेगळ्या, ही सोपी गोष्ट नाही मॅनेज करणं. भारताला सुद्धा अजून जमलेलं नाही ते. तर ती कोरियाने घेतलेली आहे. म्हणजे कोरिया एक प्रगत समर्थ राष्ट्र आहे. याच्याबद्दल कोणाचा वाद व्हायचं काही कारण नाही. मनात आणलं तर ते अण्वस्त्रांची सुद्धा निर्मिती करू शकतील, पण त्या करारात वगैरे ते गुंतलेले लोक असल्यामुळे ते करणार नाहीत आत्ता तरी निदान. तर असा तो मुद्दा आहे. आणि तिथे ए आयची प्रगती वगैरे कितपत झाली आहे, किती झाली आहे, चांगली वाईट दोन्ही सुद्धा. म्हणजे खरं तर तिथे ए आय सेफ्टीवरती भर दिला जाणं आणि तशा प्रकारचं काहीतरी एक डिक्लेरेशन करणं हे खरंच गरजेचं आहे मला वाटतं. कारण तिथल्या काही गोष्टीमुळं, तुम्हाला भारतात घडलेली नुकतीच गोष्ट सांगतो, एक 8-15 दिवसांपूर्वीची. उत्तरेतल्या एका कुटुंबातल्या 3 मुली कोरियन स्टाईलच्या नादाला लागून आत्महत्येपर्यंत पोहोचल्या. तिथे जे काही तयार होतंय आत्ता, खोट्या आर्टिफिशियल मित्रमैत्रिणी जे काय असतील ते, आणि त्यांच्याकडनं बरोबर खेळ खेळायचे वेगवेगळे, हे जे फॅड ज्याला आलेलं आहे. आणि ते तरुणाई वगैरे शब्द सगळे रोमॅन्टिक शब्द असतात, जेन झीड वगैरे वगैरे. हे जे आहे ना, त्याचा आपण नीट विचार केला पाहिजे. तर तिथनं ते सगळं यांच्याकडे आलं आणि परिणाम कसा झाला हे बघतोय आपण. म्हणजे मुद्दा एवढाच की कशाही प्रकारचा ए आय तिथे विकसित होऊ शकतो, त्याचा परिणाम जगावरती होऊ शकतो. आणि म्हणून त्याच लोकांनी अशा पद्धतीने विचार करून असं काहीतरी सुरक्षित असलेलं असं ए आय विकसित करणं, हे मला असं वाटतं की खरंच जबाबदारी सुद्धा आहे त्यांची, आणि ती त्यांनी आणखीन यांनी पाळली पाहिजे असं मला म्हणावं असं वाटतं. जबाबदारीने पाळली पाहिजे असं मला या ठिकाणी आपल्याला म्हणावं असं वाटतं. पण ते असो, माझा मुद्दा कसा आहे की ए आयसाठी जगातल्या सगळ्या लोकांनी येऊन काहीतरी एक ऑर्गनाईज प्रयत्न केले पाहिजे. कारण सेफ ए आय असणं हे काही फक्त एका देशाने होणार नाही गोष्ट. अगदी अणुशक्तीच्या बाबतीत तेच आहे. जोपर्यंत अनेक देश किंवा सर्वच देश एकत्र येत नाहीत, एकमेकांच्यावरती काही प्रमाणात विश्वास ठेवत नाहीत आणि तशा पद्धतीचा करार मदार करत नाहीत, तोपर्यंत आपल्याला कुठलीही खात्री देता येणार नाही, सुरक्षिततेची हमी देता येणार नाही. मग ती अणुशक्ती असेल किंवा इथे ए आयची शक्ती असेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते त्यांनी अत्यंत महत्त्वाचं मानलं आपलं कृत्य. आणि त्यांनी काय केलं माहिती का, एक महत्त्वाची गोष्ट केली की G7 राष्ट्रांनी जे काही एक विकसित केलं होतं मॉडेल, त्याला काय नाव आहे की हिरोशिमा प्रोसेस इंटरनॅशनल कोड ऑफ कंडक्ट, ए आयच्या नियंत्रणासाठी.
त्याचा त्यांनी स्वीकार केला आणि त्या पद्धतीने वागावं सगळ्यांनी, असं असं त्यांनी ठरवलं आणि ते मान्य करून घेतलं. आणि ते मान्य असेल तर मग आपल्याला पुढचा टप्पा काय आहे की सेफ, इनोव्हेटिव्ह अँड इन्क्लुझिव्ह AI तयार करायचा. ही विशेषणं पहा ना, म्हणजे तो सुरक्षितता असला पाहिजे, पण त्याचबरोबर निर्धोकता असला पाहिजे, पण त्याचबरोबर इनोव्हेटिव्ह. आता इथे एक पेच प्रसंग निर्माण होतो. एखादी नवीन गोष्ट तुम्हाला तयार करायची असेल ना, इनोव्हेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, असं काही करायचं असेल, इनोव्हेशन आणायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही एक प्रमाणात रिस्क घ्यावी लागते. आणि रिस्क घेतली नसेल तर तुम्हाला नाविन्य आणणं तितकं सोपं जात नाही. हा एक प्रकारचा पेच प्रसंग आहे, डायलेमा आहे. त्याच्यामुळं तुमच्या लक्षात एक गोष्ट आणखी येते का की अमेरिकेनं विशेषतः ट्रम्प आल्यानंतर अशा प्रकारच्या करारात गुंतण्याचा नकार दिलेला आहे की तुम्ही याच्यावरती जर भर दिला 50-50 असल्या गोष्टीवरती तर नवीन नाही शोध लावता येणार. म्हणजे आता तर सेऊल तर सोडा, पुढे सुद्धा फ्रान्समध्ये ज्या वेळेला एक अशा पद्धतीचं डिक्लेरेशन करायची वेळ आली तेव्हा बाकीच्या राष्ट्रांनी सह्या केल्या, अमेरिकेने आणि इंग्लंडने सह्या केल्या नाहीत. आता पुष्कळ वेळेला इंग्लंड अमेरिकेचं शिपूट असल्यासारखं अमेरिकेची मागे जातं, याचं याची आपल्याला कल्पना आहे. पण इथे हा मुद्दा आहे की सेफ, इनोव्हेटिव्ह आणि इन्क्लुझिव्ह हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इन्क्लुझिव्हचा अर्थ आणखीन तुम्हाला काय घेता येईल की एकट्याने संशोधन करायचं असं न करता सगळ्यांनी एकमेकांना धरून संशोधन करायला पाहिजे. पण आता जेव्हा डिक्लेरेशनची वेळ येते की नाही किंवा प्रपोज करण्याची वेळ येते एखादी धोरणात्मक बाब, त्यावेळेला चीन सगळ्यांच्या पुढे जातो की आम्ही सगळ्यांशी शेअर करायला तयार आहे, सगळ्यांनी आमची शेअर करावं वगैरे वगैरे. संस्कृतमध्ये एक म्हणेला, वचने किम दारिद्र्यता. बोलायला काय जाते, बाकीचे लोक येत नाही ते चीनलाही माहिती आहे. त्यामुळं सगळ्यात अगोदर चीनच सांगून उठतो की आमची तयारी आहे, आमचा नाही आहे प्रॉब्लेम. मग तिकडे अमेरिकेला उलटी रिॲक्शन द्यावी लागते. म्हणजे बदनाम कोण होते याच्यामध्ये, अमेरिका बदनाम होते. अर्थात तो आणखीन एक वेगळा मुद्दा होईल. पण इथे माझा मुद्दा काय होता की त्यानं आपल्याला या गोष्टी करता आल्या पाहिजेत आणि ते सुद्धा सेफ. आता इथे आणखीन एक त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा कोणता की हे आपल्याला तयार करायचं आहे, हे डेव्हलप करायचं आहे. त्या ठिकाणी काय डेव्हलप करायचं आहे की सेफ, सिक्युअर आणि ट्रस्टवर्दी आणखीन शब्द आहे. इनोव्हेटिव्ह हा वेगळा मुद्दा झाला, तो पॉझिटिव्ह मुद्दा झाला. पण इथे त्यांचं उद्दिष्ट काय आहे ते डिक्लेरेशन निर्माण झालं त्याच्यातून. त्याच्यात असं त्यांनी म्हटलं की टू प्रमोट सेफ, सिक्युअर अँड ट्रस्टवर्दी AI. आणि हे डिक्लेरेशन करताना त्यांनी काय केलं की हे जे विकसित झालं, हे मसुदा म्हणा किंवा धोरण म्हणा, ते कुणी केलं? या राष्ट्रांच्या इतक्या वेगवेगळ्या संघटना आहेत ना, म्हणजे त्याची नोंद ठेवणं, त्याची माहिती अद्ययावत ठेवणे फार अवघड आहे. पण OECD नावाची एक संस्था आहे, आंतरराष्ट्रीय ऑलमोस्ट म्हणता येईल असं. आणि तिचा काय लॉंग फॉर्म की ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. हिच्या विद्यमाने हे काय करतात, आता AI कसा, आता इथे आर्थिकचा मुद्दा सरळ सरळ नावातच आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी AI पाहिजे हे याच्यातून निश्चित होतं. मग त्याच्यात त्यांचं जे वाक्यच त्या डिक्लेरेशनमधलं वगैरे मी वाचून दाखवतो की टेक अपॉर्च्युनिटी मेजर थ्रू द डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड AI सिस्टीम्स, बरं का, अप्रोप्रिएट मेजर थ्रूआउट द डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स AI सिस्टीम्स. थ्रूआउट, अथपासून इतिपर्यंत, आधी, मध्य, अंत, या सगळ्या टप्प्यावरती आपल्याला काय करायला पाहिजे, सुरक्षित राहील, धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारचं काही एक तयार केलं पाहिजे. इन्क्लुडिंग, मग ते त्यांनी स्पष्ट केले, नुसतं असं वेग म्हणून चालणार नाही. थ्रूआउट, इन्क्लुडिंग प्रायर टू अँड थ्रूआउट देअर डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंट ऑन दी मार्केट. हे तिथे मार्केटला जाईपर्यंत ते प्रॉडक्ट यायचं, म्हणजे गिराईकाने ते घेईपर्यंत, टू आयडेंटिफाय, इव्हॅल्युएट अँड मिटिगेट रिस्क अक्रॉस दी AI लाईफ सायकल्स. ते आहे तोपर्यंत या सगळ्या उत्पत्ती, स्थिती
आता त्याला लय म्हणायचं की नाही माहीत नाही, पण आपण असं पुढे आहेत की मार्केटमध्ये जाऊन गिरायकांच्या हातीपर्यंत हे सगळ्या टप्प्यावरती आपल्याला काहीतरी एक सेफ्टीचं मेजर सगळ्यांच्या संमतीने उभारलं पाहिजे, तयार केलं पाहिजे, असा तो त्यांच्या सगळ्या याचा इत्यर्थ आहे. आणि मला वाटतं या दिशेने अनेकांनी पावलं, आणि ह्याचा प्रवर्तक खरं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणजे टेक लोकांच्या पासूनच पेक्षा वेगळा आपल्याला कल्पना आहे. कारण जोपर्यंत राजकीय लोक ह्याच्यामध्ये येत नाहीत, नियंत्रण घालण्याचं काम कसं होऊ शकतं? एकतर स्वयंस्फूर्तीनं स्वेच्छेनं लोक येतील. आता हे सगळं जर AI तयार करणाऱ्या कंपन्यांच्यावरती जर सोडलं ना तर काम अवघड आहे. कारण कंपन्यांचं उद्दिष्ट नफा कमवणे हे असतं. हे सांगायला काही कोणाची गरज नाही, कुठल्या तरी मोठ्या माणसाची वगैरे माहिती आहे. नफ्यावरतीच त्या कंपन्या चालतात. हा पहिला मुद्दा झाला. आणि मग त्यांनी नैतिकतेने वागायचं आणि ते सुद्धा त्यांच्यावर सोपवायचं, ही फारच रिस्की आहे. म्हणजे जसं AIची रिस्क आहे तशी ही सुद्धा एक रिस्कच ठरेल. त्यामुळे जोपर्यंत त्याच्यात सरकार येत नाही, आणि अमुक एका देशाचं नव्हे, सगळ्या राष्ट्रांची सरकारं तिथे येत नाहीत, एकत्र येत नाहीत आणि एकमेकांच्यावरती विश्वास टाकून काही एक करार मदार करत नाहीत, तोपर्यंत हे होणार नाही. म्हणून समिटमध्ये राष्ट्रप्रमुखही असतात. ते काही फक्त AI कंपनीचे CEO वगैरे नसतात, लक्षात घ्या. मग त्याप्रमाणे ते आले आणि मग त्यांना जर मनावरती घेऊन हे तयार केलं, आणि मग म्हणजे काय करायचं हो त्यांनी? आता हा मुद्दा त्यांनी एकमेकांशी कसं वागावं याच्याशी संबंधित आहेत, आंतरराष्ट्रीय व्यवहार येतो. पण आपल्या राष्ट्रांमधल्या कंपन्यांशी कसं वागावं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्यावरती निर्बंध आणावेत. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की फ्रान्सच्या याच्यामध्ये डिक्लेरेशन करताना 2 राष्ट्र नाही म्हणाले त्याच्यावरती सही करायला, एक अमेरिका आणि मला तो काय त्याचं नाव वान्स नावाचे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष तिथे हजर होते. त्यांनी सांगितलं आपण नाही करत त्याच्यावरती सही. म्हणजे निदान प्रामाणिकपणा तरी की आम्हाला हे मान्यच नाही मुळात. तेव्हा हे अत्यंत अवघड आहे सगळ्यांनी एकत्र येऊन. म्हणून ते राजकीय, आणि म्हणून परत मी सांगतो आणि परत सांगणार आहे की किसिंजरचं महत्त्व का, की तो राजकीय क्षेत्रात वावरणारा मनुष्य आहे. त्याला माहिती आहे की या सगळ्यांना जर असं वागायला लावत असेल त्यासाठी सत्ता पाहिजे. नुसत्या सत्सद्विवेक बुद्धीला आवाहन करून, लक्षात घ्या, इच्छाशक्ती दाखवून फक्त म्हणजे संकल्प केला आम्ही इरादा दाखवून, हे होणार नाही जोपर्यंत त्याच्या पाठीमागं काही एक फोर्स नाही तोपर्यंत. आणि तो फोर्स कोण आणू शकतं? ते AI कंपनी आणू शकत, लक्षात घ्या. शांततेसाठी काम करणारे, झटून मनापासून काम करणारे, प्रसंगी त्यासाठी प्राणपणाला लावणारे कार्यकर्ते वगैरे, शांतीपूजक, शांतीदूत नाही त्यांच्याच्याने होणार ते. आपल्याकडे उदाहरण आहे विल्सनचं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. आपण त्याच्यावरती स्वतंत्र बोलणारच आहोत. तर त्यासाठी सत्ता पाहिजे. म्हणून किसिंजरचं महत्त्व, त्यांनी सत्ताधारी लोकांना सांगितलं की तुम्ही एकत्र या. आणि पहिल्यांदा त्यांनी तो प्रयोग यशस्वी केला, मुख्यत्वे अणुशक्तीच्या संदर्भामध्ये. आणि आता ज्या वेळेला त्याच्या असं लक्षात आलं की अशीच एक भीती आता परत उत्पन्न होते AIच्या माध्यमातून, हा परत साम्याचा मुद्दा आला, अणुशक्ती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आता परत एकदा हे सगळं पूर्वीचं नाटक आपल्याला रिपीट करावं लागणार आहे. राष्ट्रप्रमुखांना आवाहन करावं लागणार आहे, त्यांना एकत्र आणावं लागणार आहे. पण आता काय त्याचं ते वय नाही, आणि कदाचित त्याचं तेवढं वजन पण राहिलं नाही. पूर्वी जसं अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात त्याचा शब्द प्रमाण असायचं, तसं आता राहिलेलं नाही. मग त्यानं आवाहन केलं लोकांना. आपली ती पण चर्चा चालू आहे ना सायमल्टेनियसली, ग्रॅम ॲलिसनचा आणि स्वतः त्याचा तो पेपर. म्हणजे जेव्हा शी जिनपिंग तिथे येत आहेत अमेरिकेत, बायडनचे शेवटचे काही महिने वगैरे शिल्लक आहेत त्याच्या कारकिर्दीचे, तेव्हा दोघांनी एकत्र यावं म्हणजे या चर्चेसाठी, आणि ठरवावं काहीतरी करावं. त्या 2 महासत्ता आहेत AI मधल्या, त्यांनी मनावर घेतलं तरच हे होईल. बाकीची राष्ट्र एकत्र आली काय नाही आली काय, म्हणजे येणं केव्हाही चांगलं, पण ते तेवढं परिणामकारक प्रभावी ठरणार नाही. बरे G7 वाले आले असतील किंवा आणखीन फ्रान्सची खूप इच्छा आहे, नाही, त्यासाठी ह्या दोघांनी एकत्र यायला पाहिजे, दोघांच्यात एकमत व्हायला पाहिजे. हा सतत किसिंजरचा प्रयत्न राहिलेला आहे. म्हणून अशा पद्धतीने राजकीय लोकांनी एकत्र आलं तरच ते शक्य आहे. यांचे तसे प्रयत्न आहेत, तसं आव्हान आहे, पण नाही तयार लोक ऐकायला बरेच वेळेला होत. तर हे या सिव्हिल परिषदेमधलं वैशिष्ट्य आहे.
आणि म्हणून किसिंजरचं जाणं हे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाची घटना आहे. हे मी मगाशी जे म्हणालो ना सुरुवातीला, ते या कारणामुळं की आता दुसरा कुणीही किसिंजर नाही आहे जगामध्ये की ज्याचं त्याच्या राष्ट्राचे लोक बरंचसं ऐकतात आणि इतर राष्ट्रामध्ये लोक सुद्धा त्याच्या मताचा आदर करतात. म्हणजे ते रशियातले लोक असतील किंवा चीनमधले लोक असतील, त्याच्या 100मध्ये चीननी त्याला खास निमंत्रण देऊन बोलवून घेतलं, त्याचा विशेष सन्मान केला. तर हा त्याच्यातला मला मुद्दा महत्त्वाचा वाटतो. तर अशी ही एक सिऊलची दुसरी समिट झाली आणि आता तिसऱ्या समिटचा विचार आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये करू. आणि ती कोणती? ती फ्रान्समध्ये भरलेली, की जिचं संयुक्त यजमानपद भारत आणि फ्रान्स म्हणजे अर्थात मोदी आणि मॅक्रॉन यांनी सांभाळलं होतं. आणि तिथंच ठरलं की त्याच्या पुढची परिषद समिट ही भारतात होणार, दिल्लीमध्ये, जी आत्ता झाली मागच्या आठवड्यामध्ये वगैरे. धन्यवाद. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही गोष्ट ज्याच्यावरती आधारित आहे ही गोष्ट म्हणजे विदा, ज्याला आपण डेटा म्हणतो. त्यामुळं विकासासाठी मोठमोठी डेटा सेंटर्स करण्याची गरज आहे. तर डेटा सेंटर्स ही प्रचंड प्रमाणे ऊर्जा खाणारी गोष्ट आहे. त्याच्यासाठी परत पाणी लागतं प्रचंड प्रमाणामध्ये आणि हे नको आता आपल्या देशात, असं विकसित देशांना वाटतं. मग कुठे जाईल ते? तर ते विकसनशील देशांमध्ये की ज्यांना जॉब्स, नोकऱ्यांची गरज आहे, तर त्याचा परिणाम म्हणून तिकडे पोल्युशन वाढेल, इकडे नाही वाढणार. ह्या अशा अनेक पद्धतीच्या विषमतांना AI जन्म देऊ शकतं, याची चर्चा होती.